नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गुढीपाडवा स्पेशल मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भरपूर सारं पुरण आणि एकदम टम्म फुगलेली अशी आपण आज पुरणपोळी तयार करणार आहोत. इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. चण्याची डाळ चांगल्या प्रतीची घेतली तर आपली पुरणपोळी देखील चांगली होती. पुरणपोळी करताना पोळी फुटत नाही. आता एका भांड्यात आपण ही डाळ काढून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. डाळ आपली स्वच्छ धुवून झाली. डाळ बुडेल इतपत पाणी टाकून आपण ही डाळ अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. डाळ भिजवून घेतल्यामुळे एकतर लवकर शिजली जाते आणि दुसरी गोष्ट अपचन होत नाही, ॲसिडिटीचा त्रास होत नाही. आता आपण ही भिजवलेली डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार नाही आहे. आपण ही पातेल्यात शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला मस्त हळूहळू ही डाळ जशी शिजेल तसा डाळीचा अर्क पाण्यामध्ये उतरला जाईल आणि मस्त अशी ही कटाची आमटी देखील आपण तयार करणार आहोत. कटाच्या आमटीचा व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे. आता आपण इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. 1 वाटी आपण डाळ घेतलेली होती. ज्या वाटीने डाळ मोजलेली आहे त्याच वाटीने आपण 5 वाटी पाणी घेणार आहोत. आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि पाणी गरम करून घेणार आहोत. कटाच्या आमटीसाठी मी इथं 5 वाटी पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला जर कटाची आमटी करायची नसेल, नुसतं पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही 3 वाटी पाणी वापरलं तरीही चालेल. पाणी आपलं गरम झालं की यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तुम्ही इथं साजूक तूप टाकलं तरी चालेल. तेल टाकल्यामुळे आपण इथे पुरणपोळी कोणाला बाधत नाही. दुसरी गोष्ट की डाळ आपण टाकल्यानंतर डाळीला जो फेस येतो ते आपण जर तेल टाकलं तर त्यामुळं हे डाळीचं पाणी उतू जात नाही. त्यासाठी आपण इथे 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ही भिजवलेली चणा डाळ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण आता पीठ मळून घेणार आहोत. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ शक्यतो चाळूनच घ्या. चाळून घेतल्यामुळे छान अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होते. आणि जर नवशिके असतील तर त्यांनी गव्हाच्या पिठाची नुसती पुरणपोळी जमत नसेल तर त्यांनी 2 चमचे मैद्याचं पीठ टाकून गव्हाच्या पिठामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपण हे पीठ मळून घेणार आहोत. मी इथं फक्त गव्हाच्या पिठाचीच पोळी तयार करणार आहे. त्यासाठी मी फक्त गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊया आणि ह्या पाण्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि हळद आणि पाणी मिक्स करून आपण ह्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकून पीठ मळून घेणार आहोत. हळद टाकून पीठ मळल्यामुळे छान असं आपल्या पुरणपोळीला रंग येतो. आता चपातीच्या पिठासारखंच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर परातीमध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि अर्धा तास आपण हे बाजूला ठेवून घेऊया. डाळ शिजण्यासाठी मी डाळीवर झाकण ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत अशी आपली ही डाळ शिजली गेलेली आहे आणि मस्त अशी मी ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेतलेली होती. मस्त असा आपला कट पण तयार झालेला आहे. आता आपण ही डाळ एका चाळणीत काढून घेऊया आणि संपूर्ण आपण डाळीतलं पाणी काढून घेणार आहोत. डाळीत जर पाणी शिल्लक राहिलं तर आपलं पुरण पातळ होईल.
पातळ होऊ नाही पुरण, त्यासाठी डाळीतलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. आणि यातलीच मी आता 1 ते 1.5 चमचा डाळ आमटीसाठी काढून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे डाळीचा कट निघालेला आहे. याचा आपण कटाची आमटी तयार करणार आहोत. त्याचा व्हिडिओ मी पुढच्या ह्याला टाकणार आहे. आपण आत्ता फक्त पुरणपोळीचा व्हिडिओ पाहत आहोत. आता ही शिजलेली डाळ आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया. आणि ही मऊसूत अशी आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे मी चमच्यानीच ही डाळ मॅश करून घेणार आहे. गरम गरमच ही डाळ आपण मॅश करून घेऊया. आपण 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली होती. ज्या वाटीने मी चण्याची डाळ मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपण बारीक चिरलेला गूळ 1 वाटी घ्यायचा आहे. डाळ आणि गूळ समप्रमाणात असावे. आता गॅसवर आपण हे पॅन ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण हे एकसारखं परतून घेणार आहोत. जसजसा आपला गूळ मेल्ट होईल तसतसं पुन्हा आपली ही डाळ पातळ व्हायला सुरुवात होणार आहे. आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता. गूळ मेल्ट झाल्यामुळे पातळ झालेलं आहे. पण आपण एकसारखं असं परतून घेऊन पुन्हा हे घट्ट करणार आहोत. एक 7 ते 8 मिनिटं परतल्याने तुम्ही बघू शकता डाळ आपली छान अशी परतली गेलेली आहे, घट्ट झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप पावडर आपण इथं पचनासाठी टाकत आहोत. आणि सुंठ पावडर, मस्त अशी पुरणपोळी बाधू नये त्यासाठी टाकायची. आणि आपण इथे जायफळ टाकलेलं आहे चवीसाठी किंवा स्वादसाठी. आणि चिमूटभर आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. गोडाचा पदार्थ असला तरी मीठ टाकून घेतलं पाव चमचा की मस्त अशा या पदार्थाला चव येते. आता हे सर्व आपण पावडरी एकत्र मिक्स करून घेऊया पुरणामध्ये. आणि गॅसची फ्लेम ह्याच्यापेक्षा जास्त पुरण परतू नका, नाहीतर पुरण जास्त कोरडं झालं तर पुरणपोळी फुटेल. आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता गरम गरमच पुरण आपण वाटून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं पुरण यंत्र घेतलेलं आहे आणि त्याच्याखाली एक भांडं ठेवलेलं आहे. आता आपण हे गरम गरम डाळीचं मिश्रण पुरण यंत्रामध्ये वाटून घेणार आहोत. एकदम मस्त असं आपलं हे पुरण तयार होतं. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व पुरण यंत्रामध्ये बारीक करून घेणार आहे. आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता मी पाण्यामधून गव्हाचं पीठ जे मळलं होतं ते काढून घेतलेलं आहे. आता यावर आपण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि हे पीठ आपण पुन्हा एकदा मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असं हे पीठ पण तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपण एक 5 मिनिटं तेलावर मळून घेऊया. पीठ आपलं मळून झालं की आपण लगेचच पुरणपोळी तयार करायला घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कणकेचा एकदम छोटा गोळा घ्यायचा आणि भरपूर सारं पुरण घेतलेलं आहे. आता आपण कणकीच्या गोळ्याला सुक्कं पीठ लावून घ्यायचं आणि त्याची वाटी तयार करून घेऊया. वाटी तयार केली की जे आपण पुरणचा गोळा तयार करून घेतलेला होता तो त्याच्यामध्ये भरून व्यवस्थित असं आपण हे कणकीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने आपण हे
कणकीचं तोंड बंद करू. वरनं आपण ही कणिक काढून टाकायची नाही आहे. आपण ही तिथंच प्रेस करून मग किंवा दाबून घ्यायचं आणि हातावर हा गोळा व्यवस्थित असा फिरवून पुरण आपण पसरवून घेऊया. आता एकदम हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत. एकदम लाटण्याचा जोर द्यायचा नाही. मस्त अशी ही पुरणपोळी गोल फिरवत फिरवत आपण एकदम हलक्या हाताने ही लाटून घ्यायची आहे. एकदम पातळ अशी ही पुरणपोळी मी लाटून घेणार आहे. आणि कडेपर्यंत तुम्ही बघू शकता पुरण आपलं गेलेलं आहे. पातळ अशी मी ही पोळी लाटलेली आहे. आता गरम तव्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया, जेणेकरून पुरणपोळी आपली तव्याला चिटकू नये. आता तयार केलेली ही पुरणपोळी मी तव्यावर टाकून घेणार आहे. टाकल्या लगेच उलटायची नाही आहे. छान असे पुरणपोळी भाजताना त्याच्यावर असे बबल्स येतात. छोटे छोटे बबल्स आलेले आहेत. आता आपण ही पुरणपोळी पलटी मारून घेऊया. दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस ही पुरणपोळी भाजली की ह्याला आपण साजूक तूप लावून घेणार आहोत. एकदम मस्त अशी टम्म ही पोळी फुगली जाते. मी साजूक तूप लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता एकदम टम्म अशी आपली ही पुरणपोळी फुगलेली आहे. आता मी ही काढून घेते. अजून एक पुरणपोळी मी तुम्हाला भाजून दाखवते. आपण पुरणपोळी केलेली आहे. पुन्हा मी तव्यावर टाकलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी छान अशी क्रिस्पी झाली किंवा खरपूस अशी भाजली गेली की आपण ह्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि ही पुरणपोळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मस्त अशा टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक पुरणपोळी आता 1 तास होऊन गेलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आहे. भरपूर असं पुरण भरलेली आणि मस्त अशी टम्म फुगलेली आपली पुरणपोळी तयार झालेली आहे.